यशवंत बँकेच्या निवडणुकीत अमर पाटील आणि प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील आघाडीनं एकहाती सत्ता मिळवली। त्यानंतर अमर पाटील आणि प्रकाश देसाई यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद अडीच वर्ष देण्याचं ठरलं। त्यानुसार अमर पाटील गटाला प्रथम संधी देण्याचं सर्वानुमते ठरल्यानंतर संस्थापक शंकरराव पाटील यांचे पुतणे महेश पाटील यांचा अध्यक्षपदासाठी तर प्रकाश देसाई गटाचे भगवंत पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला। अध्यक्षपदासाठी महेश पाटील तर उपाध्यक्षपदासाठी भगवंत पाटील यांचेच अर्ज आल्यानं अध्यक्षपदी महेश पाटील आणि उपाध्यक्षपदी भगवंत पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी जाहीर केलं। यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांसह मावळते अध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर यांचाही सत्कार करण्यात आला। निवडीनंतर नूतन अध्यक्ष महेश पाटील यांनी सभासद केंद्रबिंदू मानून कारभार करू अशी ग्वाही दिली। तसंच बँकेच्या यशाबद्दल आमदार सतेज पाटील, विनय कोरे, आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे यांचे त्यांनी आभार मानले। संचालक बाबूराव रानगे, विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी पॅनल प्रमुख अमर पाटील, प्रकाश देसाई, संचालक दिलीप खाडे, कुंडलिक पाटील, महेश पाटील, पी.डी. खाडे, डी.के. पाटील, चंद्रकांत पाटील, कुलभूषण पाटील, शोभा करपे, युवराज ज्ञानदेव पाटील, पांडुरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांच्यासह नूतन संचालक उपस्थित होते।